नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 5 मार्च 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, साखर उत्पादनामध्ये 2025-26 च्या या हंगामामध्ये आपल्या भारत देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर राहिले आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य। यानंतर मार्च 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख काय आहे? तर 16 मार्च 2026। आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एकूण किती टक्के वाढ करण्यात आली आहे? तर 3% वाढ करण्यात आली आहे। तर अगोदर होती 55%, तर आता एकूण झालेली आहे 58%। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, तर मार्च 2026 मध्ये तामिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कोठे सुरू करण्यात आले आहे? तर कोल्ली हिल्स, लक्षात ठेवा कोणता? तर नामक्कल जिल्हा। यानंतर सहेली पिंक स्मार्ट कार्ड द्वारे महिलांना मोफत बस प्रवास देण्याची घोषणा कोणत्या सरकारने केली आहे? तर दिल्ली सरकारने। यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची अधिकृतपणे प्रक्रिया सुरू केली? तर अमेरिकाने। यानंतर सातवा प्रश्न, पात्र उत्पादकांसाठी EMI ही नवीन आयात शुल्क सुविधा कधीपासून सुरू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून। यानंतर 3 मार्च 2026 रोजी कोणती महत्वाची खगोलीय घटना घडली? तर ब्लड मून ही म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण। यानंतर 3 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक वन्यजीव दिवसाची संकल्पना म्हणजेच थीम काय होती? तर औषधी आणि सुगंधी वनस्पती, आरोग्य वारसा आणि उपजीविकेचे जतन। ठीक आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद नुकतेच कोणी भूषवले आहे? तर अमेरिकाच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज तारीख आहे 5 मार्च 2026 ही। तर 2026 च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोणाची उमेदवारी जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शरद पवार यांची। कोणाची? तर शरद पवार। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, अध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे। तर या संदर्भातील काही महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहून घेऊयात। तर संयुक्तपणे घोषणा, तर 4 मार्च 2026 रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीने केवळ शरद पवार यांचा एकमेव अर्ज भरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। आणि इतर पक्षांचे उमेदवार यामध्ये तर भाजपने या निवडणुकीसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, माया युवनाते आणि रामराव वडकुते यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 ही आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कोणता कर कायमस्वरूपी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अकृषिक कर। कोणता कर? तर अकृषिक कर। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्यातील शहरी भागांतील गृहनिर्माण संस्थांसाठी म्हणजेच हाऊसिंग सोसायटीसाठी अकृषिक कर म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स कायमस्वरूपी रद्द करण्याचा ऐतिहासिक मोठा निर्णय घेतलेला आहे। तर या निर्णयाचे महत्त्वाचे तपशील आपण पाहूयात। तर कायमस्वरूपी सुटका, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 मार्च 2026 रोजी विधानसभेमध्ये घोषणा केली की आता जुन्या किंवा नव्या कोणत्याही बांधकामांवर वार्षिक अकृषिक कर आकारला जाणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो,
थकबाकी माफ, तर सरकारने या कराची आतापर्यंतची सर्व थकबाकी, दंड आणि व्याज देखील पूर्णपणे माफ केले आहे. आणि एक वेळचे रूपांतरण शुल्क, तर वार्षिक कराऐवजी आता केवळ बांधकाम परवानगी घेताना रेकनर दराच्या आधारावर अत्यंत अल्प प्रमाणामध्ये, उदाहरणार्थ 1000 चौरस मीटर पर्यंत म्हणजे 0.10% एक वेळचे शुल्क भरावे लागणार आहे. तर याची व्याप्ती, तर हा निर्णय मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमधील लाखो फ्लॅट धारकांना आणि हजारो गृहनिर्माण संस्थांना मोठा आर्थिक दिलासा देणारा ठरेल. यानंतर या निर्णयामुळे नागरिकांना वारंवार महसूल कार्यालयामध्ये जावे लागणार नाही आणि कररचना अधिक सुटसुटीत देखील होणार आहे. यानंतर तिसरा प्रश्न पाहूया, तर मध्य पूर्वेतील युद्धामुळे मार्च 2026 मध्ये भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेमध्ये कोणता नीचांकी स्तर आपल्या भारतीय रुपयाने गाठला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 92 रुपये. किती? तर 92 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण सविस्तर माहिती पाहून घेऊयात. तर मध्य पूर्वेतील युद्धामुळे म्हणजेच विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे मार्च 2026 मध्ये भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 92.30 हा आतापर्यंतचा ऐतिहासिक नीचांकी स्तर गाठला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या घसरणीची मुख्य कारणे आणि तपशील आपण पाहून घेऊया. तर ऐतिहासिक नीचांक, तर 4 मार्च 2026 रोजी रुपया व्यवहारादरम्यान 92.30 च्या पातळीवर पोहोचला, जो यापूर्वीच्या जानेवारी 2026 मधील 91.98 या विक्रमी नीचांकापेक्षा जास्त होता. तर युद्धजन्य परिस्थिती, तर मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष आणि अमेरिकेचे हल्ले यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, ज्याचा थेट परिणाम रुपयावर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गुंतवणूकदारांची माघार, तर जागतिक अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे काढून सुरक्षित मालमत्तेकडे, उदाहरणार्थ अमेरिकन डॉलरकडे वळल्याने रुपया दबाव वाढलेला आहे. तर आरबीआयचा हस्तक्षेप यामध्ये, तर या रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने हस्तक्षेप केला असून 5 मार्च 2026 रोजी रुपया किंचित सावरून 91.57 च्या पातळीवर व्यवहार करत होता. यानंतर चौथा प्रश्न, तर आपल्या भारतातली पहिली AI आधारित सक्षम कौशल्य जनगणना कोणत्या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुंबई या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातली पहिली AI आधारित सक्षम कौशल्य जनगणना मुंबई या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आणि या उपक्रमाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर ठिकाण, तर हा उपक्रम मुंबई उपनगरातील वांद्रे पश्चिम येथील RD नॅशनल कॉलेजमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आलेला आहे. आणि याचे क्षेत्र, तर सुरुवातीला ही जनगणना मुंबई उपनगरातील प्रभागासाठी राबवण्यात येत आहे. तर याचे उद्घाटन, तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे IT मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यानंतर पाचव्या प्रश्नाकडे आपण वळूया. तर प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने एकूण किती नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्यास मान्यता दिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 11 पदे. किती पदे? तर विद्यार्थ्यांनो 11 पदे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रशासकीय कामाचा वेग वाढवण्यासाठी आणि महसूल विभागाचा वाढता व्याप लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. आणि या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. तर नवीन पदे 11 आहेत. तर या 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांसोबत 69 अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांच्या निर्मितीलाही मंजुरी देण्यात आली आहे. आणि याचा उद्देश, तर वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तारामुळे महसूल कामकाजावर आलेला ताण कमी करणे, तसेच प्रलंबित अपिलांची प्रकरणे जलद गतीने निकाली काढणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर याचे कार्यक्षेत्र, तर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन सुधारणा, भूसंपादन, पुनर्वसन आणि गौण खनिज नियंत्रण यांसारख्या साधारणपणे 39 विषयांची जबाबदारी असते. यानंतर 6वा प्रश्न, भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलके हेलिकॉप्टर ALH-MK3 खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर ऑप्शन सी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करार केला आहे. कोणासोबत? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत.
तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL सोबत नुकताच करार केला आहे. तर या करारासोबतचे महत्त्वाचे तपशील आपण पाहूयात. तर या कराराचे मूल्य तर 6 हेलिकॉप्टरसाठी एकूण 2,901 कोटी रुपये आणि श्रेणी तर हा करार म्हणजे स्वदेशी बनावटीच्या श्रेणी अंतर्गत करण्यात आलेला आहे आणि याचा उद्देश आहे तर ही हेलिकॉप्टर सागरी देखरेख, शोध आणि बचाव कार्य आणि आपत्ती निवारण मोहिमांसाठी वापरली जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, ठळक वैशिष्ट्य काय आहे तर ही हेलिकॉप्टर शक्ती इंजिन पूर्ण ग्लास कॉकपिट आधुनिक रडार आणि सेन्सर्सची सज्ज असणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर आसाममध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गिचक नकाना असे नाव आहे. काय तर गिचक नकाना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आसाममध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या आंधळ्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव गिचक नकाना असे आहे आणि या माशाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहूयात. तर नावाचा अर्थ तर हे नाव गारो भाषेतून घेतले आहे आणि गारो भाषेमध्ये गिचक म्हणजे लाल आणि नकाणा म्हणजेच अंधळा मासा असा होतो. तर विद्यार्थ्यांनो, याचा शोध तर या माशाचा शोध पश्चिम आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एक विहिरीमध्ये लागला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे दिसणे तर हा मासा केवळ 2 सेंटीमीटर लांबीचा आहे आणि याचे शरीर पारदर्शक असून त्वचेवर कोणतेही रंगद्रव्य नाही, त्यामुळे रक्तभिसरणामुळे तो लाल रंगाचा दिसतो. तर विचित्र रचना काय आहे तर या प्रजातीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे याला कवटीचे वरचे हाड नाही, तर याचा मेंदू फक्त त्वचेने झाकलेला आहे. तर याचे महत्त्व काय आहे तर ईशान्य भारतातील जमिनीखालील जलस्तरामध्ये आढळणारी ही पहिलीच माशाची प्रजाती मिळाली आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर 5 मार्च 2026 रोजी कोणत्या दक्षिण आशियाई देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी श्रीलंका या. कोणत्या तर श्रीलंका या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 5 मार्च 2026 रोजी दक्षिण आशियाई देश नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. तर या निवडणुकीशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. तर ऐतिहासिक संदर्भ तर सप्टेंबर 2025 मधील भ्रष्टाचाराविरोधी जन आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान KP शर्मा ओली तर यांच्या राजीनाम्यामुळे या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तर निवडणूक प्रक्रिया तर नेपाळमधील सुमारे 19 दशलक्ष पात्र मतदारांनी 275 सदस्यीय संसदेच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदान केले आहे. यानंतर 9वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाची ही युद्धनौका अमेरिकेने बुडवलेली आहे? कोणती युद्धनौका तर IRIS देना ही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मार्च 2026 मध्ये अमेरिकेने इराण देशाच्या नौदलाची IRIS देना ही युद्धनौका बुडवली आहे. तर या घटनेशी संबंधित महत्त्वाचे तपशील आपण पाहूयात. तर तारीख आणि ठिकाण तर ही घटना 4 मार्च 2026 रोजी श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ गाले शहरापासून साधारण 40 नॉटिकल मैल दूर हिंद महासागरामध्ये घडली आहे. तर या हल्ल्याचे स्वरूप तर अमेरिकेच्या एका पाणबुडीने सबमरीन मार्क 48 टॉर्पेडोचा वापर करून या इराणी युद्धनौकेवर हल्ला केला आणि ती बुडवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील माहिती पाहून घेऊया. तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन पाणबुडीने शत्रूचे जहाज बुडवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे आणि याची पार्श्वभूमी तर IRIS देना ही युद्धनौका आपल्या भारतामध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या मिलन 26 आणि इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू या बहुराष्ट्रीय नौदल सरावामध्ये सहभागी होऊन इराणला परतत होती. तर याची हानी तर या हल्ल्यामध्ये इराणचे किमान 87 नौसैनिक ठार झाले तर 32 जणांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले आहे.
यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न, तर ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये कोणती मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली आहे? तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ही सुरू करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण ही नवीन आणि सुधारित मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या मोहिमेची मुख्य वैशिष्ट्य आपण पाहून घेऊयात. तर ही मोहीम नवीन 2 दशके जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जागा घेणार आहे. तर या कामाच्या दिवसांमध्ये वाढ, तर या मोहिमेअंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला 125 दिवस अकुशल रोजगाराची कायदेशीर हमी देण्यात आली आहे, जी आधी 100 दिवस अशी होती. तर या निधीचे स्वरूप, तर या मोहिमेसाठी 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि प्राधान्य क्षेत्र, तर यामध्ये जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका आणि आपत्ती सज्जता या 4 क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निधी वाटप, तर या योजनेचा 60% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 40% खर्च राज्य सरकारांना करावा लागणार आहे आणि या व्यतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये आणि हातमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वरोजगार योजनेचीही घोषणा करण्यात आली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहूयात. साखर उत्पादनामध्ये 2025-26च्या हंगामामध्ये देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटतो हे देखील कॉमेंटमध्ये कळवत जा.